मी सध्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आहे आणि आपण आत्ता पाहतोय की आज पहाटे थोडासा अवकाळी पाऊस जो आहे तो झालेला आहे ना। आता आपण स्वारगेट बस स्टँड पाहतो। या ठिकाणी जवळपास तळ्याचं स्वरूप या स्वारगेट बस स्थानकाला आलेलं आहे। ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे। तर यापूर्वी जेव्हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता रात्रीच्या वेळी, त्यावेळेस या स्वारगेट बस स्थानकात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता आणि हा वीज पुरवठा जो खंडित झालेला होता त्याच्यामुळे प्रवाशांना अंधारात बसण्याची वेळ आली होती। आणि आता ही सकाळची वेळ आहे। खरं तर आज शनिवार आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या जी आहे ती कमी आहे। मात्र जे आउटगेट होतं या स्वारगेट बस स्थानकाचं, म्हणजे ज्या भागातून बसेस बाहेर पडत होत्या, ऐन पावसाळ्यात आपण पाहतोय की त्या स्वारगेटच्या दुसऱ्या गेटला, बस स्थानकाच्या दुसऱ्या गेटला खोदकाम करून ठेवलेलं आहे। हे खोदकाम केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आत्ता देखील पाहतोय की प्रवाशांना आतमध्ये येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। एकतर पाऊस पडतोय, ठिकठिकाणी पाणी साठलंय आणि जे बाहेर पडण्याच्या आणि आत जाण्याच्या गेटवरच खोदकाम केलेलं आहे। हे खोदकाम केल्यामुळे आपण आता देखील पाहतोय अक्षरशः लहान मुलं त्या साईडून येत आहेत आणि ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी खोदकाम केल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। आता इथे देखील आपण पाहतोय की हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की ठिकठिकाणी अगदी थोडासा पाऊस आज सकाळी या भागात पडलेला आहे तरी तळ्याचं स्वरूप अक्षरशः पाणी साठलेलं आहे। काही वेळापूर्वी हे पाण्याचं प्रमाण देखील जास्त होतं। आता आपण पाहतोय की हे आउटगेट होतं, स्वारगेट बस स्थानकाचं हे आउटगेट होतं। चिखलाचं साम्राज्य दिसतंय आणि या चिखलातूनच माग काढत प्रवासी जे आहेत ते आतमध्ये येत आहेत आणि येताना कसरत देखील त्यांना करावी लागते। प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय की नेमकं पावसाळ्याच्या दिवसात हे खोदकाम कशासाठी केलं गेलं आणि प्रवाशांना जो त्रास होतोय त्याला नेमकं जबाबदार कोण आहे। कारण की हे गेट बंद असल्यामुळे आत येणाऱ्या ज्या एसटी आहेत त्या एकाच गेटमधून आत येत आहेत आणि बाहेर जाणाऱ्या एसटी ज्या आहेत, बस आहेत, त्याच गेटमधून बाहेर जात आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते आणि या ठिकाणी जे सिक्युरिटीचं काम करतात किंवा वाहतूक हटवण्याचं काम करतात त्यांना देखील मोठी कसरत करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात ह्या गेटवर खोदकाम कशासाठी केलं गेलं तर दरवर्षी या स्वारगेट बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की अगदी गुडघाभर पाणी साठलेलं असतं। चिखलाचं साम्राज्य असतं, घाणीचं साम्राज्य असतं। यापासून नेमकी प्रवाशांची सुटका कधी होणार आहे असा प्रश्न जो आहे तो आता प्रवासी उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।